गाईस फायनली आज मी आणि भाऊ आम्ही दोघं फिरायला निघालो आहे. आम्ही दोघं तर आमचा तिघातला तो तिसरा होता ना, त्याची आज विकेट पडणार आहे. तर त्याची विकेटला चाललो आहे आम्ही एका लग्नाला. गाडी आपली सेट झालेली आहे. आम्हाला एवढी खात आहे, आपण नंतर बोलू. आम्ही निघालो आहे गाडीवरती, बाईकवरती लग्नाला रोहनच्या. एवढ्या उन्हाळ्याचं 40 डिग्री सेल्सिअसमध्ये आम्हाला एवढी काय माहीत कोणतं बुद्धी आली होती. आम्ही बजेट ट्रॅव्हल करायच्या नादात गाडीवर निघालो आहे आणि असं काहीतरी आमची हालत झाली. अजून तर काही ऊन लागत नाही, कारण की अजून 10 नाही वाजले. अजून अर्धा तासाने आम्हाला जे ऊन लागेल आणि त्यानंतर आमची हालत बघा. आता फटकन आम्ही निघतो. आताच भाऊ जरा कोलमडला आहे. थोड्या वेळाने आमची हालत बघा. आता फायनली आम्ही कराडला आलो आणि कराडला आल्यावर भाऊकडून लिंबू सरबत घेतला पहिले. बघा भाऊ तर ठीक दिसतोय, माझी हालत बघा कशी झाली. सुजल्या मग ठीक आहे. लिंबू सरबत प्या भाऊ. आम्ही जस्ट पोहोचलोय लोकेशनला आणि लोकेशनला पोहोचल्या आम्ही जेवायला लागले. लगेच जेवायला बसलाय भाऊ. लगेच जेवायला पहिले जेवण. हां भाऊचं तेव्हापर्यंत आम्ही फोटोशूट बघत होतो, पण फायदा नाही झाला आहे गाईज. आणि मागं म्युझिक पण चालू झालं. पुरी पण आली गाईज. उभं राहून जेव्हा जेवतोय रे कोणाचं काही नाही. उभं राहून जेवतो. काय बोल ना. फालुदा आहे गाईस. फालुदा आणि व्हेज बिर्याणी. फालुदा मस्त लागलाय, मी खाऊन बघितला. लग्नामध्ये सगळेजण गरम होत आहे. आम्ही फक्त या फॅन आणि या फॅनची हवा घेतोय. मस्त भाऊला लागते हळद तिकडे आणि मी आणि श्रीधर इकडे बसून चिल करतोय गाईस. झालंय आमचं. आम्हाला ती जी तिथं गाडी दिसते ना, ती गाडी इथं आणायची आणि झोपायचं बस. एवढंच गोष्ट आम्ही करायची, बाकी राहिली. बाकी ओके. भाऊचा रथ तयार होते. हा जो आहे भाऊचा रथ आहे. भाऊ याच्यात बसून येणार आहे. भाऊचा रथ तयार होतोय. पिवळा दूर आला. आम्ही गर्मीने थकलोय. आमचा भाऊ पण बघा कसा डोक्याला हात लावून बसला. भाऊ आता कसं आम्ही तयार झालोय मस्त. व्हाईट आणि काय करता व्हाईट नव्हता म्हणून मी ब्ल्यू चेक्सवाला घातलाय. मस्त आम्ही आता तयार झालो. आता तर एकदा बासुंदी घेतली मी भावाला. सेकंड टाइम लग्न तिकडे सोडून भाऊ तिकडं बघा. आपलं सगळं झालं आता आणि आम्ही चाललोय कल्टी घेऊन चाललोय आम्ही. शॉर्ट झालाय. आम्हाला मोकार पाऊस लागलाय. पावसामध्ये आम्ही घेतलाय चहा गरम बघा. पूर्ण पाऊस चालू झालाय. पूर्ण गुडघ्या एवढे डबके भरले, काही ठिकाणी गुडघ्या एवढे. इथं पूर्ण ओल्ला झालेलं आहे. पूर्ण खाली माझ्या शूज मध्ये पण पूर्ण पाणी गेलेले. भाऊ बघा चिखला. अरे बापरे. विषय असा झाला, आम्ही मॅगडीला का आलो ते सांगतो तुम्हाला. ती लॉंग स्टोरी. जस्ट फॉरगेट इट. आम्ही रोज वडापाव खाल्ला. भाऊने पॅक करून घेतला. त्याला अशी गडबड झाली की कुठं जाऊ सर, म्हणून आम्ही मॅगडी आलो. मॅगडीमध्ये आम्हाला हे असं मॅगडीमध्ये कम्फर्ट भेटला आम्हाला थोडासा. एकदम भावाला कम्फर्ट. भाऊ सगळं व्यवस्थित झालं. आम्हाला ह्या गोष्टी दिसल्या म्हणून आम्ही या गोष्टी घेतल्या. दिसल्यानंतर आम्हाला ती कंट्रोलच झालं नाही. आम्ही मग आक्रमणच केलं. पण ऍक्च्युली आक्रमण कर. आक्रमण. मी तुम्हाला सांगतो मला कोणती दिसली. मला ती गोष्ट दिसली. काय ते अंडे का बघा. एक आहे ना. ठीक आहे मी एक खातो. चलो मी पोचलोय घरी खूप जास्त स्ट्रगल केल्यानंतर. आणि आपण भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत ओके बाय.